बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झाले। आमदार सुरेश धस यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। सर्व शेतकऱ्यांना मदत मिळेल असं आश्वासन सुरेश धस यांनी दिले। याविषयी आमदार सुरेश धस यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूयात। आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माझ्यासोबत आहेत। अण्णा, आता तुम्ही पाहणी केली, कशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालंय, तुम्ही पाहणी केली कसं? प्रचंड नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं झालेलं आहे। इतका 100 वर्षामध्ये कधी एवढा पूर आलेला नाही, एवढा एकाच वेळेस पाऊस झालेला नाही। आणि अजूनही मला काही हवामान तज्ज्ञांकडून मी माहिती घेतली, रागासाका काय नावाचं वादळ येतंय आणि त्याचं 26, 27, 28 या 3 दिवसामध्ये आणखी पुराची शक्यता, पावसाची शक्यता, अतिपावसाची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे। त्याच्यामुळं आम्ही जास्त चिंतेत आहोत, कारण आता 2 वेळा जमीन खरडून गेली। जमिनीचं प्रचंड नुकसान हे शेतकऱ्याचं झालं आहे। त्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून शेतकऱ्याला आधार देण्याची आवश्यकता आहे। राज्य सरकार 100% त्याच्यामध्ये मदत करेल असा आमचा विश्वास आहे। आता जे दुर्लक्ष करतील त्यांना त्या भागातले लोकप्रतिनिधी म्हणजे तिथले जे वोटर्स आहे ते त्यांचं पाहून घेतील, आपल्याला काय करायचं। परंतु काय आहे की तुम्ही मदत किती मिळते, काय मिळते यापेक्षा लोकांच्या अडीअडचणीच्या वेळेस जे लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलेले आहेत त्यांचं काम आहे की लोकांच्यापर्यंत जाणं, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं। याच्यावरती मी आज काही बोलणार नाही। मी कालच म्हणालो की आत्ता लोकांचं दुःख पाहणं गरजेचं आहे, राजकारणाची ही वेळ नाही। पाटोदा आणि आष्टी शिरूर या मतदारसंघातील जे शेतकरी आहेत यांना नक्कीच मदत मिळणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। आफ्टरनून